पगार पडेपर्यंत मैदान सोडत नाही। आपण शाळेत गेलो, शाळेत पालकांनी अर्ज दिला टीसी पाहिजे म्हणून, टीसीला आज अर्ज येतो, आपण म्हणतो उद्या टीसी भेटून जाईल। आपल्याला 1-1 रुपया जमा करायचा आणि द्यायचा आहे। ही प्रक्रिया किमान 8 दिवसाची आहे, लक्षात घ्या। आदरणीय मुख्यमंत्री महोदय यांनी स्पष्टपणे सांगितलं, तुमच्यासाठी सकारात्मक गोष्ट नाही तर मला तुम्हाला खात्यात पगार द्यायचा आहे, मला तुम्ही थोडा वेळ दिला पाहिजे। आणि याची अधिकृत घोषणा माझा माणूस म्हणजे मीच स्वतः म्हणून माझे गिरीश भाऊ तुमच्या समोर येऊन सांगणार आहे। काही विरोधक येतील, बोलतील, आमच्यामुळे झालं तर नाही बांधवांनो, आपल्याला खात्याला आणि पोटाला अन्न द्यायचं काम कोणी केलं असेल तर आदरणीय देवेंद्र भाऊ यांच्या सरकारने केलेलं आहे। हा पगार मिळवण्याची आणि मिळवून घेण्याची जबाबदारी कुणाची असेल, तुमची आणि आमची, आणि याला दानच कुणाची लागत असेल तर आदरणीय देवेंद्र भाऊ यांनी केली आहे। आपल्यासाठी या बैठकीमध्ये खऱ्या अर्थानं आपल्या शिक्षक आमदारांसह या राज्याच्या संकटनाचे गिरीश भाऊ यांनी सांगितलं की मला माहित नाही भाऊ, मला शिक्षकांना पगार द्यायचा आहे, त्यांना मुलाबाळांना घडवायला घरी पाठवायचं, मला आजच मैदानावर गेलं पाहिजे, सांगितलं पाहिजे। आणि म्हणून आपण जी घोषणा आदरणीय मंत्री महोदयाने करणार आहे तिथं पाठपुराव्यात आपण असू, त्यांची घोषणा आपण ऐकायची आहे। यानंतर शिक्षक समन्वय संघाची अधिकृत भूमिका आपण जाहीर करूया आणि मंत्री महोदयांनी केलेले स्वागत प्रचंड टाळ्याने आपण घोषणा केल्यानंतर करायचंय। आणि ही घोषणा अशी असणार आहे जी येणाऱ्या विशेष आदरणीय बाप्पांनी पण सांगितलं, आमच्या बांधवांचा जुलै पेढीन सप्टेंबर झाला पाहिजे, ऑगस्ट झाला पाहिजे। लक्षात घ्या, काळ फार कमी आहे। 14 ऑक्टोबर निघून 9 महिने झालेत। 3 दिवस ना आपल्याला सर्व सरकारने दिली न दिली तो नाहीये, परंतु यावेळेस पहिल्यांदा गिरीश भाऊंनी ठरवलं की मला न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आणि याच्यामध्ये भूमिका घ्यायचं काम मंगलदादा चव्हाण यांनी केलेलं आहे। आपले पालक म्हणून शिक्षक आमदार इथं बसले, न्यायाची भूमिका घेतली आणि सरकारच्या वतीनं आदरणीय भाऊ या ठिकाणी त्यांचा निर्णय जाहीर करतील। आपण शांतपणे अगदी सुईची टाचण पडेल एवढी शांतता मैदानामध्ये होईल। कोणीही 8:30 जरी असेल तरी शांत राहायचे, एवढंच बोलतो आणि आदरणीय भाऊंना विनंती करतो, आमची अन्नात आणि खात्यात पगार द्यायची जबाबदारी तुमची आहे, अशी अधिकृत घोषणा आदरणीय पप्पाच्या मध्ये या राज्याच्या चांद्यापासून तांद्यापर्यंत असलेल्या हजारोच्या संख्येनं कालपासून उन्हातान्हात पावसामध्ये या ठिकाणी आंदोलन करणाऱ्या माझ्या सर्व शिक्षक बंधू भगिनी, कर्मचारी, आमच्या सोबत असलेले आमचे सर्व शिक्षक आणि पदवीधर आमदार, कालपासून सभागृहामध्ये आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घोषणा करावी म्हणून प्रयत्नामध्ये होतो। काल संध्याकाळी सुद्धा संपूर्ण राज्यामध्ये संकट मोचन म्हणून ज्यांची ओळख आहे ते माननीय आमदार गिरीश भाऊ महाजन साहेब हे आपल्यामध्ये येऊन आपल्याशी चर्चा केलेली होती आणि त्यानुसार मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं होतं की उद्या सकाळी 11 वाजता शिष्टमंडळासोबत आम्ही चर्चा करू। परंतु काल सायंकाळपासून वेगवेगळी मंडळी या ठिकाणी येत होते, त्या ठिकाणी आपल्याशी संवाद साधत होते। ही सगळी भावना माननीय मुख्यमंत्री महोदय पण गेली आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला हे करायचंय, परंतु त्या ठिकाणी काही राजकारण होत असेल तर हॅलो, आणि त्या अनुषंगानं आदरणीय गिरीश भाऊने माननीय मुख्यमंत्री महोदयांसोबत बोलून आपल्या शिष्टमंडळाला बोलावलं आणि मुख्यमंत्री सोबत आम्ही सर्वांनी बैठक केली आणि त्याच्यावर आपल्या सर्वांच्या वतीनं एक मोठी मागणी, एक ओळीची मागणी आम्ही सर्व शिक्षक आमदारांनी स्वाक्षरी करून माननीय गिरीश भाऊंच्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांना दिली की आम्हाला 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयाप्रमाणे वाढी 20% टप्पा, याचं वेतन जुलैचं वेतन ऑगस्ट मध्ये तुम्ही द्यावं, अशा प्रकारची एक मोठी मागणी केली आणि मागची सगळी थकबाकी
ही त्या ठिकाणी आम्हाला देण्यात यावी आणि यापुढे आम्हाला 100% अनुदान द्यावं अशा प्रकारची मागणी मित्रांनो त्या ठिकाणी आपण केलेली आहे. त्यावर माननीय मुख्यमंत्री महोदय काय म्हणाले, त्यांनी काय सरकारच्या वतीने उत्तर दिलं हे आपण सरकार म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून आदरणीय गिरीश भाऊंच्या तोंडून या ठिकाणी ऐकणार आहोत. पण मित्रांनो आपण सर्वांनी एक भूमिका लक्षात घ्या. कालपासून अनेकांचे फोन होत होते, तुम्ही कुठं आहात, तुम्ही झोपले काय, तुम्ही जागे आहात काय. परंतु मित्रांनो सभागृहातली लढाई लढण्याचं काम तुमचे प्रतिनिधी म्हणून आम्ही त्या ठिकाणी सगळे मिळून त्या ठिकाणी करत होतो. मी पण या ठिकाणी लक्षात घ्या, आपल्याला फोन करून आपल्या गावाकडे जायचं. त्यामुळे मी माननीय मंत्री महोदय हरीश भाऊंना विनंती करतो की सरकारच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जो शब्द दिलाय त्याची घोषणा आपण या ठिकाणी करावी. आपल्या सर्व शिक्षक समन्वय संघाचे पदाधिकारी जगदाळे सर असतील, केपी सर असतील, कुलकर्णी असतील, ताई असतील, सगळ्यांची नावं घेण्यात मी आपला वेळ घेत नाही. आपण आलेले या ठिकाणी आपली एकच मागणी आहे की 100% अनुदान आम्हाला मिळालं पाहिजे आणि म्हणून त्या अनुषंगाने मी आपल्या सर्वांच्या वतीनं आदरणीय गिरीश भाऊंचं मनापासून आपण टाळ्या वाजवून अभिनंदन करू. हम तुम्हारे साथ हैं. 100% अनुदान मिळालंच पाहिजे. 100% अनुदान मिळालंच पाहिजे. जुलैचा पगार मिळालाच पाहिजे. धन्यवाद. जूनचा नाही जुलै. भारत माता की जय. भारत माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आमचे विधान परिषदेचे सर्वांचे सहकारी आमदार माननीय विक्रमजी काळे, ज्ञानेश्वरजी म्हात्रे, किरणजी सरनाईक, जयंतजी आजगावकर, किशोरजी दराडे, सुधाकरजी अडबळे, अभिजित दादा, दत्तात्रयजी सावंत, श्रीकांतजी देशपांडे, या ठिकाणी माननीय मंगेश चिवटे आहेत, मंगेश चव्हाण बस आमच्या मागेच होते, कुठे काही समजत नाही. ते उपस्थित त्या ठिकाणी सर्व आपले पदाधिकारी, आपल्या संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित, सर्व माझे शिक्षक बंधू आणि भगिनींनो आणि पत्रकार मित्र, काल मला जेव्हा संध्याकाळी इथे एसपी आहेत त्यांचाही निरोप आला, आपले आमदार भेटले त्यांचाही निरोप आला की भाऊ आंदोलन सुरू आहे, आपले शिक्षक मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी आलेले, पाऊसही पडतोय, त्या ठिकाणी आपण यावं. आम्ही इथेच आहोत. आणि मग विधानसभेतून बाहेर पडलो. तिथले एसपी पोलीस अधिकारी त्यांच्याशी संपर्क केला, पण त्यांनी मला सांगितलं की बाहेर आक्रमक आहेत सगळे शिक्षक, तुम्ही न आलेलं बरं. म्हटलं असं कसं काय झालं. आणि म्हणजे रात्रीची वेळ सगळे दिसत नाही, सगळे अंधार आहे, शिक्षक आमचे आक्रमक आहेत. आम्ही म्हटलं शांतता असेल तर मला कशाला बोलवतील, जिथे गोंधळतीलच मला बोलवतात म्हटलं. सगळ्या मोर्चांना सगळ्या संकटासाठी मी समोरला बसतो. आणि म्हणून या ठिकाणी मी रात्री आपल्यामध्ये आलो, इथे आपल्यामध्ये मी आलो, आपल्याशी संपर्क केला. आपला राग साहजिक होता. मी सांगितलं की उद्या आपण या, 8 जण 7 जण 10 जण उद्या त्या ठिकाणी या, आपण सगळे शिक्षक आमदार आमचे आहेत, आपण सगळे मुख्यमंत्री महोदयांशी बोलू. पण तुम्ही पुढे ऐकण्याच्या परिस्थितीवर येत होते. म्हणजे मला कळालं की तुम्ही चांगला मार्ग काढला, म्हटलं आपण पॉझिटिव्ह चर्चा करून निर्णय करून घेऊ. पण तुम्ही म्हणजे नाही इथेच सांगा. आता मला एवढा निर्णय घ्यायचा अधिकार आहे का एकट्या माणसाला इथे? नाही, आपण शिक्षक आहात, सुशिक्षित आहात, म्हणजे एखाद्या अजाण माणसाने म्हटलं तुम्ही समजू शकेल. पण आपण तुम्ही म्हटलं नाही नाही अजिबात नाही, आम्ही येणार नाही. म्हणून मला वाटतं की आमची जी भूमिका आहे काय सगळ्या ठिकाणी म्हणतात अतिशय पॉझिटिव्ह आहे. मला सांगा, इतके वर्ष तुम्ही काम करताय, दुसरं कोणी विचारलं का तुम्हाला आतापर्यंत? तुमचा निर्णय मी घेतला, म्हणजे मी माझा साक्षीदार आहे, सहभाग माझा प्रमुख होता. त्यावेळेला मी मिटिंग लढवण्यामध्ये सगळ्यांनी सोबत होतो. मुख्यमंत्री महोदय त्यावेळेला देवेंद्रजी होते. पहिल्यांदा पण हा ऐतिहासिक निर्णय म्हणून मी आला की एवढा मोठा निर्णय हा त्या ठिकाणी अतिशय एवढा मोठा खर्च लागत असताना सुद्धा हा घेतला गेला.
पहिला टप्पा दुसरा टप्पा ठरले, आमचे 4-5 टप्पे ठरले, पण हा निर्णय एवढं आवश्यक होतं. आता कालपासून जे मोठ्या मोठ्या जे रडतायत तिथे येऊन त्यांचं सरकार होतं की नाही? त्याने कधी म्हटलं का आपल्याला 15-20 वर्ष त्यांचं सरकार होतं की नाही? तरी तुम्हाला विचारलं नाही तर प्रवेश तरी दिला का त्यांच्या दालनामध्ये तुम्हाला? आता रडून उपयोग काय घेऊन? म्हणजे धरायचे दात वेगळे, खायचे दात वेगळे. तुला वाटतं मित्र असं चालणार नाही. देवेंद्रजींना आपल्या सरकारला तुमची काळजी आहे, आम्हालाही माहिती आहे. आपण सामान्य कुटुंबातले आहात, एक जण गरीब मजूर कुटुंबातले आहात आणि तुम्हाला रोजीरोटी तुमची ही आहे आणि त्यामुळे दुसरे एक धाडसी निर्णय त्यावेळेला देवेंद्रजींनी घेतला. 20% दिले, 40% दिले, 60% दिले, ठीक आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे त्याच्यापेक्षा मंडळाची थोडीशी आर्थिक परिस्थितीमुळे समजा संकटामुळे या ठिकाणी आम्ही पुढच्या टप्प्यात येण्यामध्ये उशीर झालेला आहे. निश्चित आपली मागणी वारंवार या ठिकाणी होत होती, आपण येत होता, आम्ही घरामध्ये तुम्हाला सांगतो देतो म्हणून. पण यावेळेला आज सकाळी मी ज्यावेळेला मग काल रात्री मी आपल्याकडून गेल्यावर मी साहेबांकडे गेलो आणि त्यांना विनंती केली की साहेब काही करून मार्गाचा आपल्याला काढावा लागेल. साहेबांनी मान्यता दिली, गैर तयार झाले आणि आपला हा जो प्रश्न होता मार्ग गेला. आता मी सर्व बसलो, सकाळपासून कामकाज मला उशिरी लागला. मी 12 वाजता सांगितलं, उशीर लागला. साहेबांना साहेब होते, मी त्या ठिकाणी सगळे आमदार प्रतिनिधी आपले होते आणि आपल्या संघटनेचे सगळे पदाधिकारी त्या ठिकाणी होते. आणि म्हणून आम्ही सांगितलं साहेबांना की काही करून आता जास्त आता वेळ घालवण्यामध्ये अडचण नाही. आपल्याला काही करून आमच्या सगळ्या शिक्षकांना गोड बातमी सुद्धा आम्हाला द्यायची आहे. पण त्या सर्व काही चर्चा झाली, अधिकाऱ्यांशी आधीच साहेबांनी बैठक घेतली फायनान्स आपल्या दिनच्या आणि त्या संदर्भात काय मार्ग करता येईल त्या संदर्भात त्यांनी चर्चा केली. आणि आज आपल्याला मी सांगतो, तुम्ही कोणावरही विश्वास ठेवू नका. तुमचं काम आम्हीच करणार आहोत, आमच्याशिवाय तुमचं काम कोणी करू शकणारच नाही, कोणी करू शकणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी तुमचे सगळे प्रतिनिधी सगळ्यांना बोलण्याची संधी दिली, सगळेजण बोलले. मग साहेबांनी सांगितलं की ठीक आहे, तुमचं काम आम्हाला आता करायचंच आहे. आज तारीख किती आपली? 9 तारीख. 17 तारखेला अधिवेशन संपतंय, बरोबर आहे? 18 तारखेला आपलं अधिवेशन संपतंय. 18 तारखेला म्हणजे की तांत्रिक गोष्टी आहेत, कारण आता यावेळेला पुरवणी मागण्यामध्ये या ठिकाणी इथे पैसे घेतले गेले नाही, काय नाही, सगळं चर्चा झाली. तर काय मार्ग करता येईल, कोणत्या खात्यातले पैसे काढता येतील, काय करता येतील. कारण काळे सरांनी सांगितल्याबरोबर तुम्हाला मला पगारला तुमच्या खात्यामध्ये टाकायचाच आहे. टाकायचं याच्यामध्ये काही मागे पुढे नाही आहे. फक्त आता या 2-3 दिवसामध्ये सगळ्या टेक्निकल बाजू समजून घेऊन या येत्या 18 तारखेला अधिवेशन संपेल त्यावेळेला तुमच्या खात्यामध्ये हा पगार पडलेला राहील. काळजी करू नका, आमच्यावर विश्वास ठेवा. पण आम्हाला तुमची काळजी आहे, तुमची आम्हाला काळजी आहे. नाही सर, तिकडे गाडीमध्ये आम्ही तुम्हाला दिलेलं आहे. सुरुवात आम्हीच केली. नाही सर, तिथे बसलेले होते. अडचणीमुळे थोडा उशीर झालेला आहे. पण आता यापुढे ही तारीख पुढे सरकणार नाही, अजिबात सरकणार नाही. चर्चा ठिकाणी त्यांनी सांगितलं की तुम्ही थोड्या पैसे पण तुमच्या खात्यामध्ये तुमचं एका महिन्यापूर्वी नाही. तर हा पगार आता शेवटपर्यंत जगोपर्यंत आहे. तुम्हाला रिटायर होत आहे ना, रिटायर झाल्यावर नाही मिळणार हा पगार. रिटायरमेंटपर्यंत तुम्हाला हा पगार रेग्युलर मिळेल. कारण नुसतं 2 महिन्यामध्ये टाकायचं आणि नंतर परत तुम्ही 4 महिने वाटता असं होणार नाही, 6 महिने वाटता असं होणार नाही. तर आता तुमचा हा 80% असेल, कुठं काय असेल टप्प्याप्रमाणे मला माहीत नाही. पण हा 80 आता चौथा टप्पा आहे. हा जे असेल ते 20% वाढवून सरांनी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी तुमचा हा पगार तुमच्या खात्यामध्ये टाकला जाईल. एवढं सांगायला मी या ठिकाणी आलेलो आहे. आता तुम्ही इथे अतिशय हा पॉझिटिव्ह निर्णय घेऊन सगळे आपले सहकारी आहेत त्यांना सुद्धा कळलं आहे. आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या फेसबुकच्या माध्यमातून मला कळवता येतो. आणि या ठिकाणी आपण पुन्हा एकदा मी सांगेल की देवेंद्रजी आहेत या ठिकाणी, शिंदे साहेब आहेत, अजितदादा आहेत, आमच्या सरकारला ठिकाणी आहेत आणि सगळे आपले शिक्षक आमदार आहेत.
यांचं मंगळदार या ठिकाणी आहेत ते दोन्ही आपल्या सर्व तुम्ही लक्ष घालताय त्या सर्वांचं आपण मला वाटतं टाळा वाजून सगळ्यांनी एकदा अभिनंदन करावं.